बोलण्यासारखं भरपूर, पण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई का? राऊतांचा खळबळजनक दावा. बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. 2 दिवसांनी शुक्रवारी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव समोर करण्यात आला. राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याची मागणी करण्यात आली. आज सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठी टीका केली आहे. या घडामोडींची सूत्र कोणाच्या हातात आहेत याविषयी त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी या घडामोडींवर मोठे भाष्य केलं आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील अशा बातम्या वाचल्या. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावर आम्ही काय बोलावं. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या दुःखातून सावरलेला नाही. त्याच्यामुळे अजितदादांच्या कुटुंबातील कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय आहे. कोणी त्यावर मत व्यक्त करण्याची अजिबात वेळ नाही. त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते आहेत. सुनील तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रीय नेते आहेत. अशी असंख्य नेत्यांची त्यांच्या पक्षात मोठी फळी आहे. अशा नेत्यांनी निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. शेवटी हा निर्णय अमित शहा यांनी घेतला असेल असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे राष्ट्रीय नेते तटकरे, भुजबळ, पटेल यांनी वर्षा बंगल्यावर येऊन चर्चा केली. त्यांनीच निर्णय घेतला असेल असा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुःख याविषयीचा कधी संबंध आलेला नाही. त्यामुळे हे पक्ष मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत. पण ही वेळ यावर बोलण्याची नाही असंही राऊत यांनी म्हटले. अशा बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे, अशा बातम्या उपमुख्यमंत्री, अशा बातम्या मी ऐकतो आहे. दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचं नाव मी ऐकतो आहे, मला माहीत नाही. आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोला. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेलं नाही, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय आहे. याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही आहे, ही अजिबात वेळ नाही. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत, सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत, बरं का. असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे. आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहे. अमित शहाने निर्णय घेतला असेल. पण रावसाहेब, आत्ता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार असं म्हणतायत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही, आणि त्यांच्या पक्षाचे नेते, मग त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, अशा मंडळींनी हा निर्णय घेतला असावा, पण घेतला त्यांना या असेल. बाबतीतली काही माहिती नाही. असं आहे की ते बरोबर बोलतात. तो एक स्वतंत्र गट आहे. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य. कोणालाच माहीत नाही त्याविषयी ना. ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावरती येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं. त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल. नाही, पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे, आणि समजा 2 राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा या पक्षाची सत्ता जाऊ नये. मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणार नाही.
भारतीय जनता पक्ष हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे हे जे पक्ष आहेत हे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे पक्ष आहेत, पण ही वेळ त्याविषयी बोलण्याची नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.